नमस्कार. तर काल धनकवडीचा उरूस होता आणि हे देवीचं मंदिर आम्ही दर्शनाला गेलो होतो. त्यानंतरनं जत्रेत फिरायला म्हणून गेलो आणि जत्रेबद्दल नेहमीच एक आकर्षण वाटत आलेलं आहे. म्हणजे आता शॉपिंगसाठी इतके सारे ऑप्शन्स असतात आपल्याकडे. मॉल आहेत, दुकानं आहेत आणि इझिली सगळं अवेलेबल आहे, ऑनलाईन आहे. पण जत्रेमधलं खरेदीबद्दल जे काही एक आकर्षण आहे ना, ते नेहमीच राहणार आहे. आणि इतके सारी दुकानं म्हणजे आली होती ना, म्हणजे वेगवेगळे स्टॉल्स म्हणजे पडदे असेल, स्टेशनरी असेल, खेळणी असतील, ज्वेलरी असेल, कपडे असतील, असं बांगड्या, खूप खूप सारे स्टॉल्स होते. पण माझं लक्ष जिथं थांबलं ना, तो हा स्टॉल होता. म्हणजे हा भांडी-कुंड्यांचा स्टॉल आणि ही सगळी छोटी-छोटीशी अशी क्यूट-क्यूटशी इतकी सुंदर छान-छान भांडी होती ना, मला इतकी आवडली. हे छोटे-छोटे कुकर, छोटीशी बाज आणि सगळ्या प्रकारचे म्हणजे स्टील, पितळ, ॲल्युमिनियम अशी सगळी भांडी होती. कपाट होतं, फ्रिज होता आणि आम्हीही लहानपणी भांडी-कुंडी खेळायचो. पण एवढी व्हरायटी नव्हती, की जेवढी आता आहे म्हणजे. ही बिर्याणीची भांडी, सगळं इतकं छान होतं, इतकं क्यूट होतं आणि हे काका-काकू दरवर्षी जत्रेमध्ये येतात. मी दरवर्षी त्यांना पाहते आणि अजूनही वाटतं, की म्हणजे आपण कितीही मोठा झालो, तरी आपलं मन अजून पण भांडी-कुंड्यांमध्ये रमतं. तुम्हालाही असंच वाटतं का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अजून एक, की आम्ही एवढ्या मोठ्या झालोय दोघी बहिणी, पण माझ्या आईने अजून पण आमची भांडी-कुंडी जपून ठेवलेली आहे. ती आठवण जपून ठेवलेली आहे. धन्यवाद.